नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज खूप दिवसानंतर माझा व्लॉग आला असेल. तर आज आम्ही चाललो आहे सोनजला आमच्या ननंदबाईंकडे. त्यांचं घर बघण्यासाठी. ते नवीन घर बांधत आहे आणि त्यांचा खूप दिवसापासून आग्रही होता की या म्हणून आमच्या घरी. तर आम्ही चाललो आहे. चला मग आता पुढचं बघूया आपण. मी शेअर करणारच आहे तुमच्याशी. त्यांचं घर वगैरे, त्यांचं शेती, त्यांचं डोंगर खूप सुंदर आहे. हे बघा, सर्व पोरं आहे. आई आहे, आई, मी, साहेब, शंभू, सई, परी, आम्ही सर्व चाललो आहे. चला मग बघूया आता. परू, आई, शंभू. चला आता निघालो आहे घरावरून. खूप दिवसापासून त्यांचा आग्रह चालू होता की येऊन लागा म्हणून. तर मग आई सटाण्याला गेलेल्या, त्या सटाण्यावरून आल्या. आईची वाट बघत होतो. तर आता आई आल्या, मग चहा वगैरे घेतल्या. आई पण थोड्या फ्रेश झाल्या. मग आता निघालो आहे. तर पोरांसाठी पण थोडा काहीतरी म्हणजे जागा पलट होईल, पोरं पण थोडं एन्जॉय करतील. मग त्यामुळेच निघालो होतो. कारण 8 दिवसात किंवा असं 15 दिवसात आपण पोरांना कुठे नेत नाही. तर त्यामुळे त्यांचंही
मोठमोठे रूम आलेत एकदम छान आलं. इथं बेसिंग येणार आहे. इकडं बेडरूम घेतलाय छान. ही मोठी अशी विंडो घेतली त्यांनी, खिडकी घेतली. जिना बघा किती सुंदर घेतलाय. काय म्हणता या जिन्याला साहेब? मोल्डिंग. हा, मोल्डिंग जिना. मोल्डिंग जिना म्हणतात ते बघा. इथं पण एक विंडो घेतली त्यांनी, इथूनही खूप सुंदर दिसतंय. मोल्डिंग जिना घेतलाय छान. इथं पूर्ण असे ग्रिल्स येतील ना, ग्रिल येऊन आणि त्याला ग्लास लावणार आहेत ते. हे बघा इकडं पण एक विंडो घेतली, वरती एक, इथं खाली एक. आणि हा मास्टर बेडरूम घेतलाय. हा, फ्रेंच विंडो येणार आहे इथं. बाहेर बाल्कनी पण काढली वाटतं. बघा बाहेर विंडो काढली, फ्रेंच विंडो घेतली आणि बाल्कनी पण आहे. डोंगराचं व्ह्यू बघा इथून किती सुंदर दिसतं. आत्ता एवढं सुंदर दिसतं म्हटल्यावर पावसाळ्यात हा खूप मजा. पावसाळ्यात सर्वांनी या इथे व्हिजिटला. आणि ही डोंगराची पूर्ण प्रॉपर्टी आपल्या भावांची आहे. विचार कर, एवढे बागायतदार माणसं इथे. राहणीमान एकदम सिंपल आहे त्यांचं. हे ओपन टेरेस आहे, छान घेतलंय इथं पूर्ण. आणि हे याला काय म्हणतात तो? हे वरती याला काय म्हणतात? डिझाईन आहे का? छान आहे, मस्त आहे. इलेव्हेशन बोलतात त्याला. हां बरोबर, इलेव्हेशन म्हणतात. हे अजून टावर वरती जाण्यासाठी आहे. मोठं स्ट्रक्चर आलंय बंगल्याचं, खूप सुंदर आलंय. किती छान टेरेस, खूप मोठा बंगला आलेला आहे. खूप दिवस त्यांनी बिचारांनी खूप कष्ट केले, खूप दिवस हालाकीचे काढले. त्यात पोरांचे पण म्हणजे खूप हालाकीचे दिवस सहन करून आज त्यांच्या मेहनतीला फळ आलेलं आहे. हे बघा, हे कांदे जेवढे दिसत आहेत दूर दूरपर्यंत, जिथवर नजर पडेल तिथवर सर्व भाऊंचे आहेत. एवढा मोठा बंगला आलाय की या बंगल्यावरून आपलं मालेगाव स्पष्ट दिसतं. हे जेवढेही लाईट्स दिसत आहे तुम्हाला, हे पूर्ण आपलं मालेगाव आहे. बघा सुंदर दिसतं. जेव्हा रात्र होईल पूर्ण तेव्हा अजून एकदा शॉट घेऊ आपण, त्यावेळेसही छान दिसेल. म्हणजे त्यावेळेस जास्त लक्षात येईल. बंगला एकच नंबर आलाय. खूप कष्ट केलंय तो त्यांनी खरंच. खूप म्हणजे शून्यातून जग निर्माण केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही त्यांना. तर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. नॉनव्हेज आणलंय त्यांनी. मस्त चुल्यावरची भाजी, भाकरी आणि भात खाऊया. ऑसम. घर बघितल्यानंतर आता चुलीवरची भाकर आणि चुलीवरची भाजी खायची इच्छा आहे साहेबांची. त्यामुळेच बऱ्याच भाकरी ताईंनीच केलाय, पण म्हटलं मी पण चुलीवर भाकर करते म्हणून मग मी पण ट्राय करते चुलीवर भाकर. माझी छोटी आहे, ताईंची मोठी. बघा कशी येते भाकर माझी, मला कमेंटमध्ये कळवा. बनवते आता मटणाची भाजी चुलीवर. भाकरी झाल्याच मगाशी. त्यानंतर थोडे ऑमलेट पण केले त्या चुलीवर, पोरांना आवडतात म्हणून. आणि शुभम दादांचं पण चालू होतं, मामी आपण ऑमलेट बनवूया असं. तर मी कांदा भाजून घेतला आहे, त्याच्यानंतर खोबरं पण भाजून घेतलं, अद्रक लसूण नेहमीप्रमाणे. तर ते भाजून आणि बारीक करून तेलात करपायला ठेवलं होतं. हे बघा करून दादा दाखवा बरं त्यांना. त्यात मी घरगुतीच मसाले टाकते, कुठल्याच प्रकारचा बाहेरचा मसाला वापरत नाही. चुल्यावरची चव खरंच खूप अप्रतिम असते भाजीची. काळा मसाला टाकते मी. काळा मसाला भरपूर वापरते. काळा मसालाच वापरते मी, कारण काळी अशी झणझणीत भाजी दिसली का खायला पण मजा येते. आणि चुलीवरची भाजी म्हटल्यावर बापरे, काळी भाजी पाहिजेलच. मी त्याच्यात टाकते बॉईल केलेलं मटण. आधी पीठ टाकून घेते, ते मसाला चांगले करपून घेऊ, मग रस्सा टाकते. थोडं पाणी टाकून मी ते करपून घेतलेलं होतं.
भाजी खूप सुंदर दिसते, एकदम काळी काळी, आणि त्यात कोथिंबीर असल्यामुळे तर तिचं लुक एकदम छान झालंय. चवीला बघू आता, टेस्ट केल्यावरच कळेल कशी आहे तिची चव. आता आम्ही निघालो घरून, म्हणजे सोनजवरून निघालो घरी जायला, मालेगावी जायला. मस्त जेवण पण झालं. आणि रोड बघताच तुम्ही किती शांतता आहे, एकदम सुनसान जागा आहे. अंधेरा कायम रहेगा. काचा लावून घ्या, माझा जीव घाबरतो. मूर्खपणा नका करू. सई बघा कशी करते. रात्रीचे 11 वाजले निघायला. खूप सुनसान रस्ता आहे, जीव घाबरतो. त्यात परत आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. स्वागत करतंय मालेगाव आपलं. मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार. आता पोचलोच आहे घरी, जवळ चालू आहे. तर पोरांनी खूप मजा केली, झोपले पोरं, खूप थकले आहेत. तर हे बघा मागे पण दिसत असणार, आईच फक्त जागे आहे. 3 पोरं झोपले, शंभू माझ्या कडेवरच झोपलाय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. स्वीट होम हेच खरं म्हणजे आधीच्या लोकांनी लावलंय ना की आपलं ते आपलंच घर असतं. चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढं, बाय बाय.